नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? मंडळी बघा, आपण काल मार्केटला गेलेलो होतो कांदे वगैरे घ्यायला. कांदे घेऊन आपण गाडी पॅक केलेली आणि गाडी घेऊन पोहोचलोय, परंतु पाऊस एवढा चालू आहे की अजूनपर्यंत आपण गाडी खोलली नाही. आपण पोहोचल्यानंतर घरी जाऊन आलो, थोडं फ्रेश फ्रेश होऊन आलो आणि गाडी खोलायची आहे, पण पाऊस एवढा खूप जोरात चालू आहे. तरी पण आपल्याला ते खोलावंच लागणार, कारण त्याच्यात आपण भाजी सुद्धा आणलेली आहे आणि आपल्याला समोर आलाय एकदम गरमागरम चहा. तर चहा घेतोय, आजचा पहिला दिवसाचा चहा. कसा पाऊस पडतोय, एकदम खूप छान जोरदार. आणि हा पाऊस पालघर जिल्ह्यात बघायला गेलं तर सर्व ठिकाणी आहे, सर्व ठिकाणी. आणि जास्त करून बघायला गेलं तर आपला हा पालघर जो जिल्हा आहे या भागात जास्त आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिक तिकडे पुढे एवढा पाऊस नाहीये. आपल्या पालघर जिल्ह्यात खूप जास्त पाऊस आहे. आम्ही येताना रस्त्याला बघितलं, सर्व नाले नद्या एकदम तुडुंब झालेले आहेत. खूप ठिकाणी पाणी भरून रस्त्यावरून पण गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज शाळेला सुट्टी पण दिलेली आहे. म्हणजे हवामान खातं आता कुठेतरी खरं ठरत आहे. नाहीतर याच्या आधी खूप वेळा बघितलेला आहे की हवामान खातं अंदाज लावायचा की या दिवशी खूप पाऊस पडणार, त्याच्यामुळे शाळांना सुट्टी द्यायचा. पण त्या दिवशी नेमका पाऊसच नाही व्हायचा. पण आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. आज पाऊस खूप जोरात चालू आहे, जोरात म्हणजे खूप जोरात. भरपूर ठिकाणी पाणी भराव झाल्याचे पण असेल, लोकांना त्रास पण झाले असेल, कारण पाऊसच तेवढा जोरात चालू आहे. रात्रभर पाऊस चालू आहे आणि अजूनही चालू आहे. जाना खाली जा चल. हलका लावता. हा, मंडळी इकडूनची भाजी काढून घेतली. आता आता हे कांद्याची थप्पी खाली करायची आहे. पावसात पाणी चालू आहे तरी, पाऊस चालू आहे तरी आपल्याला खाली करावंच लागणार. हे बघा, कांदे खाली करून देतोय आता पण, कारण मधली भाजी पण काढायची आहे.